विधिमंडळ परिसरामध्ये जी काही कार्यकर्ते आपसात भिडले त्यावरून जितेंद्र आव्हाडजी आणि गोपीचंद पडळकरजी यांच्यामध्ये थोडा त्या ठिकाणी वाद तयार झाला। माननीय जितेंद्र आव्हाडजीशी या ठिकाणी चर्चा केली, गोपीचंद पडळकरजींनी दिलगिरी व्यक्त केली आणि मला असं वाटतं की विधानमंडळाचं जे पवित्र सभागृह आहे या पवित्र सभागृहाच्या प्रिमायसेसमध्ये असा राडा होणे, विधिमंडळाचं पावित्र्य त्या ठिकाणी न राखणे हे काही आपल्याला शोभणारं नाही आहे। त्यामुळं पडळकरजींनी माफी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली आहे, आव्हाडजींनी आता आपलं त्या ठिकाणी माझ्याही चर्चा केली आहे। यानंतर मात्र कुणीही कुठल्याही पक्षाचं असो, कुणीही असो, सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षाचे असो, कुणीही अशी घटना यानंतर विधिमंडळ परिसरात होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, याकरता आम्ही पुढाकार घेतलेला आहे। अशा प्रकारे हाणामारी या विधिमंडल परिसर में प्रीमाइसेस में जो जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरशी बोललेलो आहे, माननीय अध्यक्षांची चर्चा केली आहे, हा वाद आता मिटलेला आहे। यानंतर असा कुठलाही वाद त्यांच्या दोघांमध्ये होणार नाही आणि कार्यकर्त्यामध्ये होणार नहीं। लेकिन मुझे लगता है कि जो भी वहाँ एक वक्त के ऊपर आपस में कार्यकर्ता मिले और उन्होंने दोनों विधायक में थोड़ा मतभेद हुआ, वो नहीं होना चाहिए था। विधिमंडल की जो ये गरिमा है, ये गरिमा को मेंटेन करना ही सबकी जवाबदारी है। गरिमा को मेंटेन करने की जवाबदारी सभी विधायक की है और सभी लोगों की है। लेकिन माननीय गोपीचंद पडळकर जी ने क्षमा मांगी है, दिलगिरी व्यक्त की है, मैंने जितेंद्र आव्हाड जी से बात की है, लेकिन आज के लिए तो ये विषय भी खत्म हो गया है। इसके बाद दोनों में कोई आपस में दोबारा ये ऐसा कोई भी घटना ना हो। मंत्री बैठक लावतात, आमदारांच्या विनंतीवर काही बैठका लागतात, त्या बैठकीला एक चार पाच लोक येतात। साधारण त्या बैठका आता इथे घ्यायच्या की नाही हा प्रश्न आहे। आम्ही त्या बैठका मंत्रालयात घ्याव्या लागतील। कधी कधी अचानक प्रश्न निर्माण होतो, एखादी आम्हाला आश्वासन असतं की उद्या आम्हाला निवेदन करायचे आहे, त्यावेळी तातडीनं बैठक घ्यावी लागते। त्यावेळी मात्र त्या बैठकी संबंधित काही लोक हे सभागृहात बोलले जातात आणि त्यामुळं आजच्या मला माहिती नाही की एवढे लोक कसे आले, पण निश्चित या सभागृहाचा जो उंची आहे तो मेंटेन करण्याकरता सर्वपक्षीय नेते, आम्ही सर्व गटनेते, आम्ही सर्व आपापल्या पक्षाचे प्रमुख आपापल्या आमदारांशी चर्चा करणार आहे, सर्वच पक्षाचे। आणि त्यामुळं यानंतर मात्र विधिमंडळात येणारे जे प्रवेशिका किंवा पासेस आहे त्या किती दिला पाहिजे, काय दिला पाहिजे याबद्दल अध्यक्ष पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी निर्णय करतील, तो अध्यक्षाचा अधिकार आहे। तर मला असं वाटतं या घटनेचं गांभीर्य, या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये आणि या घटनेचं गांभीर्य या ठिकाणी अध्यक्षांनी घेतलेलं आहे। विधिमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यामध्ये योग्य निर्णय करतील, पण घटनेचं गांभीर्य मात्र अध्यक्षांनी घेतलेलं आहे, ते निर्णय करतील। लावायचा असतो तो लावतातच, पोलीस त्यामध्ये काही नवीन नाही आहे। अशा घटनेची दखल पोलीस घेतातच।